ठीक आहे. इथे एखादी आपण वेबसाईट पाहूया. ठीक आहे. फर्स्ट वेबसाईटच मी काय करतो. ठीक आहे. हेल्थ ठीक आहे. ओके. सेकंड वेबसाईट पाहू पण एखादी हॉस्पिटलची. ठीक आहे. NHS अशी काहीतरी एक हॉस्पिटल आहे. ठीक आहे. हे काय एक हॉस्पिटलची काय वेबसाईट आहे. मग जसं की मी हॉस्पिटलच्या वेबसाईट मध्ये मी काय करतो, अपॉइंटमेंट घ्यायची मला. ठीक आहे. ठीक आहे. अपॉइंटमेंटचं पेज आय थिंक ह्या पेज नाहीये. ठीक आहे. ठीक आहे. सपोज आपण एखाद्या वेबसाईटला जाऊ हॉस्पिटलच्या, इथे आलो मी हॉस्पिटल लिस्ट. ठीक आहे. लिस्ट आली. आता सपोज आता तुम्ही काय करतात, एखाद्या हॉस्पिटलच्या वेबसाईटला गेलात. हॉस्पिटलच्या वेबसाईटला गेल्यानंतर तिथे काय असतं, एक अपॉइंटमेंटचं बटन असतं. कोणतं असतं? अपॉइंटमेंटचं काय असतं? एक बटन असतं. जसं तुम्ही त्या अपॉइंटमेंटच्या बटनावर क्लिक करतात, तुमच्या पुढे काय होतं, एक फॉर्म शो होतो. बरोबर ना? जसं की अपॉइंटमेंटचं तुम्ही शो केलं की तुम्हाला काय भेटतं, एक फॉर्म शो होतो. आणि त्या फॉर्म मध्ये जसं की काय असतं, एक असतं ईमेल नेम, तुमचा मोबाईल असतो, तुमचा ऍड्रेस असतो, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असतो आणि तुमचं नाव असतं. ठीक आहे. म्हणजे अपॉइंटमेंटचा जो काही फॉर्म असतो तो फॉर्म काय होतो. सपोज आता जी काय हॉस्पिटलची वेबसाईट असते त्या वेबसाईट मध्ये काय अपॉइंटमेंटचं बटन असतं. जसं तुम्ही बटनावर क्लिक करतात, तुम्हाला काय होतं, एक अपॉइंटमेंटचा फॉर्म शो होतो. मग अपॉइंटमेंटच्या फॉर्म मध्ये काय काय असतं, तुमचं मोबाईल, तुमचं नाव, ईमेल, तुम्ही राहतात कुठे, ही सगळं तुम्ही काय करतात त्या फॉर्म मध्ये डिटेल भरतात. ठीक आहे. जशी तुम्ही ती डिटेल भरतात, काय जशी त्या अपॉइंटमेंटच्या फॉर्म मध्ये तुम्ही डिटेल भरतात, ती डिटेल कुठे जाते, ओम कुठे जाते, की बॅकएंडला नाही. ठीक आहे. बॅकएंडला जातेच. पण त्याबरोबर काय होतं, की जो आपण फॉर्म भरलाय वेबसाईटला, गुगल मध्ये जो काय अपॉइंटमेंटचा फॉर्म होता हॉस्पिटलचा, तो आपण फॉर्म भरला. जसं तुम्ही आपण त्या सबमिट बटनावर क्लिक केलंय, जो काय डेटा होता तो डेटा कुठे गेला, आता हॉस्पिटलकडे गेला. बरोबर ना? म्हणजे जी काय हॉस्पिटलची जी काय ऑर्गनायझेशन असेल, त्यांचा जो काय स्टाफ असेल किंवा जो काय हॉस्पिटलचा डॉक्टर असेल, जी आपण अपॉइंटमेंटची डेटा भरलाय फॉर्म मध्ये, तो सगळा डेटा कुठे जातो, आपल्या कुणाकडे जातो, हॉस्पिटलकडे जातो. कुणाकडे जातो, हॉस्पिटलकडे जातो. बरोबर ना? म्हणजे जसं की हा युजर साइडचा काय आहे, एक फॉर्म आहे. अपॉइंटमेंटचा काय आहे, एक हा फॉर्म आहे. जसं तुम्ही हा अपॉइंटमेंटचा फॉर्म भरतात, जसं की ईमेल नेम, ऍड्रेस, तुमचा मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट वगैरे वगैरे, तुम्ही भरपूर सारी इन्फॉर्मेशन भरता अपॉइंटमेंटची. जसं तुम्ही त्या बटनावर क्लिक करतात, कोणत्या सबमिट बटनावर जसं तुम्ही क्लिक करतात, जो काय हा डेटा असतो, डेटा म्हणजेच काय, तुम्ही दिलेला ईमेल, तुमचं नाव, मोबाईल नंबर, तो सगळा डेटा कुणाकडे जातो, जी काय हॉस्पिटल असतं. हॉस्पिटल म्हणजे जी काय अपॉइंटमेंट बुक करणारे माणसं असतात किंवा स्टाफ असतो किंवा डॉक्टर असतो, त्या डॉक्टरकडे आपली काय जाते, ही इन्फॉर्मेशन जाते का नाही. ठीक आहे ना? मग हॉस्पिटल वाल्याला कसं कळतं, की मग जी काय आपण अपॉइंटमेंट बुक केली, तुम्ही कधी केली असेल ऑनलाईन बुकिंग, कधी कशाला केली असेल. कधी ऑनलाईन बुकिंग म्हणलं, एखादा शो असेल, एखादं कुठे नाटक असेल किंवा एखादी मूव्ही असेल. ठीक आहे. जसं तुम्ही मूवीचं जी काही तिकीट असतं ते तुम्ही काय करतात, बुक करतात. मग ते बुक करण्यासाठी काय करतात, की जसं एक तुम्हाला वेबसाईट असते, वेबसाईटवर जातात आणि त्या वेबसाईटमध्ये तुमची थोडीशी इन्फॉर्मेशन मागितली जाते. जसं की तुमचा मोबाईल नंबर, ईमेल वगैरे घेतात तुमच्याकडून, नाव वगैरे. आणि जसं तुम्ही त्या बटनावर क्लिक करतात, तुमची तुमचं काय होतं, जी काही मूवीचं तिकीट आहे ते तिकीट काय होतं, इथे बुक होतं. बुक होतं म्हणजेच काय,
तुम्ही जी काही ऑनलाईन इन्फॉर्मेशन भरली ती इन्फॉर्मेशन कुणाकडे जाते? जी काही ऑर्गनायझेशन आहे, जी काही आपले जे काही नाटकवाले आहेत त्या नाटकवाल्यांकडे काय जाते? आपली सगळी डेटा जातो. त्यांच्याकडे डेटा कसा शो होतो मग? जसं की आता हे अपॉइंटमेंटचं आहे. कोणतं? हॉस्पिटलच्या अपॉइंटमेंटचा हा फॉर्म आहे. आणि हा फॉर्म काय केलाय आपण? सबमिट केलाय. जसा सबमिट केलाय, जो काय आपला डेटा होता, तो डेटा कुणाकडे गेला? डॉक्टरकडे गेला. आणि डॉक्टरला शो कसा झालाय? हा फर्स्ट अपॉइंटमेंट शो झाली डॉक्टरला, ही सेकंड अपॉइंटमेंट शो झाली. म्हणजे जो काय आपण अपॉइंटमेंट घेतो ती अपॉइंटमेंट डॉक्टरला कशी शो होते? एका लिस्ट मध्ये शो होते, बरोबर ना? जसं की आपण काय करायचो, एक फॉर्म बनवायचो, त्या फॉर्म मधून काय करायचो, एखादा युजर ऍड करायचो आणि दुसऱ्या पेज मध्ये आपण काय करायचो, जो काय आपण युजर ऍड केलाय त्या युजरची आपण एका टेबल मध्ये लिस्ट शो करायचो, बरोबर ना? ओके, समजतंय का नाही ऑनलाईन मध्ये? ओम, जसं की आता हा आपला एखादा फॉर्म असायचा, आपण एक फॉर्म बनवायचो, फॉर्म डॉट इचएस मध्ये एक फॉर्म बनवायचो, तिथून काय करायचो, एखादा युजर आपण ऍड करत होतो. ठीक आहे, तो युजर ऍड केलेला आपण काय करायचो, दुसऱ्या पेज मध्ये आपण काय करायचो, शो करायचो. ठीक आहे, मग आपल्याला आज काय करायची, फक्त जे काय आपल्याला अपॉइंटमेंट शो केली, जी काय आपल्याला अपॉइंटमेंटचं पेज असेल ते अपॉइंटमेंटचं पेज वेगळं असेल, आणि जी काय आपली लिस्ट असेल ती लिस्ट काय असेल, आपली शो असेल. म्हणजे इथे कोण दोन युजर आले, कोण कोण युजर आले इथे आता? फर्स्ट फर्स्ट इथे कोण आहे आपला आता? जी काय आपलं पेज असणार आहे आता. ठीक आहे, समजलं नाही इथे काय आहे? एक एका जागेवरून आपण काय करतो, डेटा इन्सर्ट करतो आणि दुसऱ्या जागेला आपण काय करतो, डेटा शो करतो. मग जो आपण डेटा इन्सर्ट करतो त्या साईटला आपण बोलणार आज युजर साईट. कोणती म्हणणार आपण? एक असती युजर साईट आणि सेकंड असती एक, जसं की आता आपला जो का हा आहे, हा कोण आहे आता? वेबसाईट, किंवा आपण ह्याला बोलू, किंवा ह्याला बोलू आपण युजर्स. ठीक आहे, मग जो काय आपण हा फॉर्म बनवलाय, कोणचा? अपॉइंटमेंटचा फॉर्म बनवलाय, तो कोण भरतं? युजर्स भरतात, बरोबर ना? कोण भरतं? हा अपॉइंटमेंटचा फॉर्म भरलाय तो कोण भरतं? युजर्स भरतात. आणि जी काही आपण अपॉइंटमेंट भरली, जी काय आपला अपॉइंटमेंटचा डेटा आहे, हा डेटा कुणाला दिसतो? डॉक्टर्सला दिसतो. डॉक्टर्स म्हणजे काय? जी काय आपलं हॉस्पिटल असणार आहे त्या हॉस्पिटल वाल्यांना दिसणार आहे. म्हणजे इथे कोणते पेज झाले? एक राहील, एक झाला युजर साईट आणि सेकंड झाला आपला कोणता? हॉस्पिटल साईट. काय झालं इथे? एक युजर साईट झाला आणि सेकंड झाला आपला हॉस्पिटल साईट. मग ह्याच प्रकारे आपल्याला काय करायचे, दोन राउट्स बनवायचे. एका साईटला राहणार आपला युजर आणि सेकंड साईटला राहणार आपला हॉस्पिटल. मग जो काय हॉस्पिटल असणार आहे त्या हॉस्पिटलला आपण हॉस्पिटल नाही बोलायचं, काय बोलायचं इथे? ऍडमिन बोलायचं. काय बोलायचं इथे? ओम, काय बोलायचं? ऍडमिन. एक असतो युजर आणि सेकंड असतो आपला कोण? ऍडमिन असतो. ठीक आहे, म्हणजे एवढंच ध्यानात ठेवा. तुम्ही नाही समजलं ठीक आहे, तुम्हाला एक्झाम्पल घेतलं त्यामध्ये समजून जाईल. फक्त एकच ध्यानात ठेवा, एक असतो युजर साईट आणि सेकंड असते आपली ऍडमिन साईट. ओके, युजर साईटला काय असतो, आपला फॉर्म फिल करतो, आणि ऍडमिन साईटला काय होतो, जो काय आपण फॉर्म फिल केलाय त्या फिल केलेला डेटा सगळा काय होतो, शो होतो आपल्याला. जसं की आपण काय करू आता, कोड मध्ये एक एक्झाम्पल करून पाहूया. ठीक आहे, जसं की एक्झाम्पल करण्यासाठी आपल्याला जायला लागेल आपल्या जो काही फोल्डर होता. ठीक आहे, असं नाही समजलं तुम्हाला तसे समजेल. ओके, ठीक आहे, मी इथे काय केलं आता, जो काय फोल्डर आहे त्या फोल्डर मध्ये आपल्या ए टू झेडच्या फोल्डर मध्ये एक नवीन फोल्डर बनवतो, आणि त्या फोल्डरला मी नाव देतो इथे राऊट्स. राऊट्स नावाचा मी काय केला, एक फोल्डर बनवला, आणि त्या फोल्डरला मी इथे करतो ओपन. ओपन केल्यानंतर आपण काय करतो, वरती ऍड्रेस बार वर क्लिक करतो आणि इथे राईट करतो सीएमडी. जसं सीएमडी आपण राईट केलं, एंटर बटनावर क्लिक केलं, आपल्या पुढे काय झाली, एक ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. मग ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर आपण फर्स्ट काय करणार, जे काय आपलं इन्स्टॉलेशन आहे ते इन्स्टॉलेशन कम्प्लीट करून घेऊ. मग जसं की npm आय मला इन्स्टॉलेशन मध्ये लागतंय, एक एक्सप्रेस लागतंय, आणि सेकंड मला लागतंय इथे फीचर्स. हे दोन काय पॅकेज आहेत ते त्या पॅकेज मला काय होतात, लागतात. त्यामुळे मी हे दोन पॅकेज काय केले, इन्स्टॉल केले. त्यानंतर मी सेकंड कमांड टाकतो, कोड पेस्ट
डॉट आणि एंटर बटनावर मी इथे काय केलं, क्लिक केलं. याने काय होणार, जो काय आपला फोल्डर होता राऊट्स नावाचा, जो काय आपण फोल्डर क्रिएट केला होता, तो फोल्डर काय झाला, ऑटोमॅटिकली आपला व्हीएस कोडला ओपन झाला. मग व्हीएस कोडला ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचे, इथे एक सर्व्हर बनवायची. मग सर्व्हर बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, इथे आता एक फाईल लागणार आहे. कोणती फाईल लागणार आपल्याला, इथे index.js नावाची काय करणार आहे, एक फाईल लागणार आहे. आणि त्या फाईल मध्ये आपण काय करणार, जो काही सर्व्हरचा कोड असेल तो सर्व्हरचा कोड राईट करू. मग जसं की वॅर एक्सप्रेस इक्वल टू, इथे काय राहणार, रिक्वायर राऊंड ब्रॅकेट सिंगल कोड मध्ये एक्सप्रेस. त्यानंतर एक व्हेरिएबल असतो आपला, जसं की मी व्हेरिएबल घेतला ऍप इक्वल टू एक्सप्रेस राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये राऊंड ब्रॅकेट आणि कोलन. ठीक आहे. त्यानंतर आपली एक बेसिक URL बनवून घेतो. मग बेसिक URL कोणती असते, ऍप डॉट गेट, नंतर नोट करून घ्या, राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कोमा घेतला, त्यानंतर राहते फंक्शन, आणि त्या फंक्शन मध्ये एक असते रिक्वेस्ट, सेकंड असते रिस्पॉन्स, आणि जो काही रिस्पॉन्स डॉट मी इथे काय करतो, सेंड करतो. जसं की इथे मी सेंड करतो H1 मध्ये वेलकम टू Node.js, आणि H1 चा इथे मी करतो आता क्लोज. ठीक आहे. आणि जो काय आपला सर्व्हर आहे, त्या सर्व्हरला रन करण्यासाठी आपल्याला गरज आहे एका पोर्ट नंबरची. app.listen 1000 असा मी काय दिला, एक पोर्ट नंबर दिला. ओके. आणि जो काय आपला सर्व्हर आहे, त्या सर्व्हरला मी इथे करतो रन करण्यासाठी नोडिमॉन index.js, आणि इथे करेल मी एंटर. मग जो काय आपला सर्व्हर आहे, जो काय आपला कोड आहे, त्या कोडचा आउटपुट पाहण्यासाठी आपण कुठे जातो, ब्राउझरला. आणि ब्राउझरला आल्यानंतर मी इथे सर्च करतो लोकल होस्ट कोलन 1000. झालं, इथे आपल्याला वेलकम टू Node.js स्प्रिंग. ठीक आहे. आता मी तुम्हाला काय सांगत होतो, की राऊट्स बनवायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. मग जे काही राऊट्स असतात, राऊट्स किती असतात, 2 राऊट्स असतात. ठीक आहे. एवढंच ध्यानात ठेवा, 2 राऊट्स असतात. कोणते, एक युजर साईट असतो आणि सेकंड असतो आपला ऍडमिन साईट असतो. मग जे काही आपल्याला हे राऊट्स बनवायचे, ठीक आहे, राऊट्स म्हणजे काय, समजा एक रस्ता जातो युजरकडे आणि सेकंड रस्ता जातो आपला कुठे, ऍडमिन कडे. मग आपल्याला किती रस्ते बनवायचे, आता 2 रस्ते बनवायचे. एक रस्ता कोणता असणार, तो रस्ता जाणार युजरकडे, आणि दुसरा रस्ता कोणाकडे जाणार, ऍडमिन कडे. मग आपल्याला इथे काय करायचंय, जो आपला कोड आहे त्या कोड मध्ये आपल्याला बनवायचे 2 रस्ते. किती बनवायचे आपल्याला इथे आता, 2 रस्ते बनवायचे. मग 2 रस्ते बनवण्यासाठी एक रस्ता जाणार युजरकडे आणि सेकंड रस्ता कोणाकडे जाणार, ऍडमिन कडे. मग आपल्याला इथे काय करायचे, 2 रस्ते बनवायचे, एक रस्ता युजर, सेकंड रस्ता ऍडमिन कडे जाणे. मग 2 रस्ते बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं, एक नवीन फोल्डर बनवायचा. त्या फोल्डरला नाव द्यायचं इथे राऊट्स. काय करायचं, एक राऊट्स नावाचा फोल्डर बनवायचा. ठीक आहे. आणि त्या फोल्डर मध्ये आपले रस्ते राहणार. मग किती रस्ते असणार आपल्याकडे, 2 रस्ते. एक रस्ता जाणार कोणाकडे, युजरकडे. मग इथे मी करतो user.js. काय केलं मी इथे, एक रस्ता जाणार कोणे, युजरकडे. त्यासाठी मी काय केलं, user.js नावाची काय केली, मी एक फाईल बनवली. आणि त्या फाईल मध्ये मी काय करतो, रस्ता बनवतो. मग रस्ता बनवण्यासाठी काय करायचं, इथे वॅर एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड, आणि इथे करायचं एक्सप्रेसला रिक्वायर्ड. एक्सप्रेसला रिक्वायर्ड केल्यानंतर सेकंड काय करायचं, इथे वॅर राऊट्स किंवा राऊट करायची, ते राऊट इक्वल टू, आणि ह्याच्या पुढे सांगायचं जी काय एक्सप्रेस आहे, एक्सप्रेस डॉट राउटर, आणि इथे करायचं राऊंड ब्रॅकेट. बस एवढी लाईन फक्त काय झाली, आज ऍड झाले. एवढी लाईन राईट केल्यानंतर मग इथे काय करायचं, आपला एक बस स्टॉप बनवायचा, किंवा आपला एक URL बनवायची. कुठे URL बनवायची, की जी आपली user.js फाईल आहे, त्या फाईल मध्ये काय करायची, एक राऊट्स बनवायचा. मग राऊट्स बनवण्यासाठी किंवा आपल्याला URL बनवण्यासाठी काय करतो आपण, इथे app.get राऊंड ब्रॅकेट स्लॅश कोमा फंक्शन वगैरे असं असं राईट करतो आपण. मग इथे काय करायचं, की जो आपण राऊट्स हा व्हेरिएबल बनवलाय,
ह्या व्हेरिएबलला सांगायचं तू काय कर, एक URL बनव. मग इथे मी काय करतो, राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कोमा द्यायचा, फंक्शन द्यायचं, आणि त्या फंक्शन मध्ये एक असणार रिक्वेस्ट, सेकंड असणार रिस्पॉन्स, आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड, आणि ह्याला सेंड मध्ये मी राईट करणार युजर रोड. ओके, एवढं राईट केलं. राईट केल्यानंतर आपण काय केलंय, एक्सप्रेसला इथे मी रिक्वायर्ड केलंय, आणि एक्सप्रेसला रिक्वायर्ड केल्यानंतर जी काय एक्सप्रेसची फंक्शनॅलिटी, त्या एक्सप्रेसच्या फंक्शनॅलिटी मधून मी काय केलंय, जी काय राऊट्स आहे त्या राऊट्सचं काय केलंय, एका व्हेरिएबल मध्ये मी स्टोअर केलंय. कोणता व्हेरिएबल आहे तो, राऊट. आणि त्या राऊटला सांगितले आमची काय करे, एक URL बनव. कोणती URL, स्लॅशची. आणि स्लॅशची URL बनवल्यानंतर तिथे मी काय प्रिंट केलं, युजर रोड म्हणून. ठीक आहे, एवढं काम झालं. एवढं काम झाल्यानंतर इथून काय करायचं, फक्त जो काय हा राऊट आहे ह्या राऊटला काय करायचं, पाठवून द्यायचं. कुठे पाठवायची, index.js मध्ये. मग इथून राऊटला पाठवण्यासाठी काय करायचं, इथे फक्त करायचं मॉड्यूल डॉट, इथे करायचं एक्सपोर्ट्स. काय करायची, आम्हाला काय करायची, ह्या पेज वरून काहीतरी डेटा एक्सपोर्ट करायचा आहे. काय एक्सपोर्ट करायची, जो काय आपण हा राऊट्स बनवलाय हा राऊटला काय करायची, फक्त एक्सपोर्ट करायची. ठीक आहे, कुणाला एक्सपोर्ट केलंय, ह्या पेज वरून आपण जो काय राऊट्स आहे तो व्हेरिएबल, त्या व्हेरिएबलला आपण ह्या पेज वरून एक्सपोर्ट केलंय. ओके, आणि ह्या जो काय आपण राऊट्सला एक्सपोर्ट केलंय, ह्या एक्सपोर्ट केल्यानंतर काय करायचंय, की index.js मध्ये यायचंय, आणि जो आपण राऊट्स बनवलाय त्या राऊटला करायची रिक्वायर्ड. जसं की मी इथे करतो युजर राऊट, युजर राऊट इक्वल टू, आणि इथे करतो रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश देतो मी इथे डॉट स्लॅश. ठीक आहे, इथे मी काय केलं, डॉट स्लॅश, इथे राऊट सजेशन आलंय मला फाईल, त्या राऊट्सला मी इथे सिलेक्ट केलं, अजून एक स्लॅश दिला, आणि इथे आलं युजर. झाला. जो काय आपण युजर डॉट जीएस मधून हा राऊट्स व्हेरिएबल पाठवलेला, बरोबर ना, जो काय आपला युजर डॉट जीएस फाईल आहे त्या फाईल मधून आपण काय केलं, मॉड्यूल एक्सपोर्ट केला होता. कोणता एक्सपोर्ट केला होता, हा राऊट्स एक्सपोर्ट केला होता. मग त्या राऊट्सला मी काय केलंय, फक्त इथे युजर राऊट्स मध्ये मी काय केलंय, इम्पोर्ट केलंय. ओके, आणि ह्या इम्पोर्ट केलेल्या राऊट्सला काय करायचं, इथे ऍप डॉट आता गेट नसणार, इथे काय करायचं तुम्ही, मग ऍप डॉट यूज राईट करायचं, राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश द्यायचं, आणि इथे करायचं जो काय आपण राऊट्स इम्पोर्ट केलंय ह्या राऊट्सला कॉमाच्या पुढे काय करायचं, यूज करायचं फक्त, बस. इथे काय राहणार मग, युजर. ओके, जसं मी आउटपुट पेजला आलो, आणि आउटपुट पेजला आल्यानंतर मी इथे सर्च केलं लोकल होस्ट कोलन 1000, इथे काय आलंय, आता काय मेसेज आलाय इथे, आता युजर रोड आलाय, बरोबर. जसं की मी युजर रोड पुढे राईट केलाय, index.js मध्ये मी राईट केलेला आहे का, नाही राईट केलं. मी कुठं केलाय, एक राऊट्स नावाचा फोल्डर बनवलाय, आणि त्या राऊट्स नावाच्या फोल्डर मध्ये कोणता रस्ता बनवलाय, इथे युजर डॉट जेएस नावाचा मी युजरचा काय केला, रस्ता बनवलाय. ह्याच्यामध्ये किती रस्ते असतात, राऊट्स मध्ये दोन रस्ते असतात. एक रस्ता असतो युजरचा, आणि सेकंड असतो आपला ऍडमिनचा. मग आपण काय केलंय, फक्त आता युजरचा रस्ता बनवलाय, आणि त्या रस्त्यामध्ये आपण काय केलंय, एक बस स्टॉप बनवलाय. आपला ही URL म्हणजेच काय झाली, आपली ही एक स्टॉप झाला. ह्या रस्त्याचा काय झाला, आपल्या स्टॉप झाला. ओके, जसं की मी इथे काय केलंय, युजर रोड केलंय, मी इथे युजर साईट केलं, तर आउटपुट पेजला आलो, आणि इथे रिफ्रेश केलं, काय आलं इथे आता, युजर साईट. किंवा मी इथे करू शकतो युजर होम, इकडे आलो युजर होम. समजतंय काय चाललंय ऑनलाईन मध्ये, ऑनलाईन मेंबर. समजतंय का, बाउन्स झालंय सगळं. लक्ष द्या काळजी. ठीक आहे, आता सपोज फक्त एवढं ध्यानात ठेवा, काय करायचे आपल्याला, की दोन रस्ते बनवायचे. काय करायचे आपल्याला, दोन रस्ते बनवायचे. किती रस्ते बनवायचे आहेत आपल्याला, दोन रस्ते बनवायचे. एक रस्ता बनवायचा आहे युजरचा, आणि दुसरा रस्ता बनवायचा आहे ऍडमिनचा. कोणता रस्ता बनवायचा आहे आपल्याला, एक युजरचा रस्ता बनवायचा आहे, आणि सेकंड बनवायचा आहे आपल्याला ऍडमिनचा. हे दोन गोष्टी समजल्या. आपल्याला दोन रस्ते बनवायचे, एक युजरचा रस्ता बनवायची,
आणि दुसरा बनवायची आपल्याला ऍडमिनचा रस्ता बनवायची. ओके, मग आपल्याला दोन रस्ते बनवण्यासाठी Node.js मध्ये काय करायचे आपल्याला, Node.js मध्ये एक युजर साईट किंवा युजर रोड बनवायचा आणि सेकंड बनवायचा आहे आपल्याला ऍडमिन. एवढंच ध्यानात ठेवा, एक असणारे युजर कडे जाणारा रस्ता आणि दुसरा असणारे ऍडमिन कडे जाणारा रस्ता. जसं की आता आपल्याला पुण्याला जायची, पुण्याला जाण्यासाठी आपल्याकडे भरपूर सारे रस्ते आहेत, बरोबर ना. ओके, आपण कुठून जाऊ शकतो, तुम्हाला म्हणलं नाशिक वरून जाऊ शकतात तुम्ही पुण्याला, किंवा अहिल्यानगर वरून जाऊ शकतात, किंवा तुम्हाला वाटलं बीड वरून जायची, बीड वरून पण जाऊ शकतात तुम्ही. ठीक आहे, म्हणजे पुण्याला जायला तुम्हाला किती सारे रस्ते आहेत, भरपूर सारे रस्ते आहेत, बरोबर ना. आणि तुम्ही त्या रस्त्याने जाता जाता, ठीक आहे, रस्ते समजले. एक एवढंच ध्यानात ठेवा, आपल्याला करायची दोन रस्ते, एक युजर साईट रोड आणि दुसरा बनवायचा आहे ऍडमिन कडे जाणारा रस्ता. मग आपल्याला दोन रस्ते बनवायचे असतील तर काय करायला लागतं, एक फोल्डर बनवायला लागतो, कोणता, राऊट्स नावाचा फोल्डर बनवायचा. आणि त्या राऊट्स नावाच्या फोल्डर मध्ये तुम्हाला जेवढे सारे रस्ते बनवायचे, जसे की आपल्याला दोन रस्ते बनवायचे, एक बनवायचा युजर कडे जाणारा रस्ता आणि दुसरा बनवायचा आपल्याला ऍडमिन कडे जाणारा रस्ता. मग मी राऊट्स फोल्डर मध्ये काय केलंय की आपल्याला युजर साईट कडे जायची, म्हणून मी user.js नावाची काय केली, एक फाईल बनवली. आणि सपोज मला आता ऍडमिन कडे जाण्यासाठी बनवायची असेल तर काय करणार मी, admin.js नावाची एक फाईल बनवणार आणि त्या फाईल मध्ये आपला काय राहणार, ऍडमिन कडे जाणारा कोड असणार. मग जसं की मी इथे काय केलंय, एक दोन रस्ते बनवायचे, ठीक आहे, इथे मी काय करतो, admin.js बनवले. ठीक आहे, म्हणजे युजर कडे जाणारा रस्ता हा झाला आणि ऍडमिन कडे जाणारा रस्ता कोणता झाला, admin.js झाला. मग मी user.js मध्ये काय केलंय, काहीच नाही केलं, ह्यामध्ये काय केलंय, फक्त जो काही आपला एक्सप्रेस आहे त्या एक्सप्रेसला मी काय केलंय, इथे रिक्वायर केलंय. आणि रिक्वायर केल्यानंतर इथे काय केलंय, जसं की आपण index.js मध्ये ऍप व्हेरिएबल बनवतो, त्याच प्रकारे मी user.js मध्ये काय केलंय की राऊट नावाचा व्हेरिएबल घेतलाय. इकडे ऍप नावाचा व्हेरिएबल आहे आणि इकडे कोणता व्हेरिएबल आहे, राऊट नावाचा व्हेरिएबल. आणि ह्या राऊट नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय केलंय, एक्सप्रेसची जी काय फंक्शनॅलिटी आहे, त्यामधून मी काय केलंय, राऊट नावाची फंक्शनॅलिटी मी कोणाला दिली, ह्या राऊट नावाच्या व्हेरिएबलला. आणि ह्या राऊटला मी सांगितलंय तू काय करायची, एक URL बनव. तुम्हाला माहिती आहे URL कशी बनवायची, राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोट कोमा फंक्शन रिक्वेस्ट रिस्पॉन्ड डॉट सेंड, हे तर तुम्हाला माहिती आहे. मग मी इथे काय केलंय, जो काय आपला हा राऊट बनवलाय, जो काय हा मी व्हेरिएबल बनवलाय, ह्या व्हेरिएबलला केलंय म्या एक्सपोर्ट. एक्सपोर्ट म्हणजे काय, की ह्या व्हेरिएबलला मी कुठेतरी काय दिलंय, पाठवून दिलंय. कुठे पाठवून दिलंय, की index.js मध्ये मी काय केलंय, ह्या राऊटला पाठवून दिलंय. मग डेटा एखाद्या दुसऱ्या पेजला पाठवण्यासाठी आपण काय करतो, मॉड्यूल डॉट एक्सपोर्ट, आणि एक्सपोर्ट काय करायची इथे आपल्याला, राऊट. आणि हा राऊट मी एक्सपोर्ट केलाय आणि index.js मध्ये काय केलंय, त्या राऊटला काय केलंय मी इथे बोलून घेतलंय. आणि बोलून घेतल्यानंतर फक्त मी काय केलंय, इथे यूज केलाय, ऍप डॉट यूज स्लॅश स्लॅश आलं की कुठे लावायचं, युजरला कुठे लावायचं, किंवा लोकलहोस्ट :100 आलं की त्याला कोणत्या रस्त्यावर पाठवायचं, युजरच्या रस्त्यावर पाठवायचं. बस एवढंच काम सांगितलंय. समजतंय का नाही, काही पण नाही. ठीक आहे ऑनलाईन मेंबर, आपले रस्ते असणार आहेत, ते रस्ते कुठे असतात, आपला राऊट्स नावाचा जो काही फोल्डर असतो त्या फोल्डरच्या आतमध्ये आपले जेवढे काही रस्ते असतील, जसं की आपल्याकडे आता दोन रस्ते आहेत, एक युजरचा रस्ता बनवायचा आहे आणि दुसरा बनवायचा आहे ऍडमिनचा रस्ता बनवायचा आहे, बरोबर. मग मला ऍडमिनचा रस्ता बनवण्या, आता युजरचा तर मी बनविला इथे, बरोबर. युजरचा रस्ता बनवलाय आणि युजरच्या रस्त्यामध्ये मी काय केलंय, एक URL बनवली आणि त्या URL मध्ये काय केलंय, युजर होम म्हणून असं मी काय केलंय, मेसेज प्रिंट केलाय. मग मला आता काय करायची, ऍडमिनचा रस्ता बनवायचा आहे. कुणाचा रस्ता बनवायची, ऍडमिनचा रस्ता बनवायचा आहे. मग ऍडमिनचा मला रस्ता बनवण्यासाठी मी काय केलंय, राऊट्स नावाचा जो काय फोल्डर आहे त्या फोल्डरच्या आतमध्ये मी काय केली, admin.js नावाची एक फाईल बनवली. आणि त्या फाईल मध्ये मी काय करणार, आता जो काय ऍडमिन रस्ता आहे त्या रस्त्याचा थोडासा कोड राईट करतो. मग कोड राईट करताना कसा राईट करायचा, सोपं आहे, जास्त कॉम्प्लिकेट नाही. काय करायची, जो युजर रस्त्यामध्ये आपण जो काही कोड राईट केलाय ऍज इट इज तोच कोड आपल्याला काय करायचा आहे, admin.js मध्ये राईट करायचा आहे.
मग आता user.js मध्ये आपण काय केलंय, एक्सप्रेसला रिक्वायर्ड केलंय, त्यानंतर राऊट नावाचा व्हेरिएबल बनवलाय आणि त्यानंतर आपण काय केलंय, इथे राऊट्स नावाची काय केली, एक URL बनवली आणि डेटा इथून पास केलाय. मग admin.js मध्ये मी ऍज इट इज तोच सेम कोड मी इथे राईट करतो, जसं की एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट सिंगल कोड घेतला आणि मी इथे राईट केला एक्सप्रेस. त्यानंतर कोणता व्हेरिएबल बनवायचा आहे आपल्याला, राऊट नावाचा. मग इथे मी करतो राऊट इक्वल टू काय राहणार, एक्सप्रेस डॉट, इथे काय केलंय, राउटर. मग admin.js मध्ये पण काय राहणार इथे, राउटर राऊंड ब्रॅकेट. ओके, झाले एवढे 2 लाईन राईट केल्या. त्यानंतर admin.js मध्ये पण काय करायची, स्लॅशची URL बनवायची. जसं की मी इथे URL बनवतो, राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कोमा घेतला, एक फंक्शन घेतो आणि त्या फंक्शन मध्ये एक असते रिक्वेस्ट, एक असतो रिस्पॉन्स आणि ते करतो मी रिस्पॉन्ड डॉट सेंड. आणि सेंड मध्ये मी राईट काय करणार आता, ऍडमिन रोड. ओके, तिकडे मी राईट काय केलंय, फक्त युजर रोड आणि इकडे मी राईट काय केलंय आता, ठीक की रोड नाही करत मी, ऍडमिन होम करतो. तिकडे तिकडे युजर होम केलंय आणि इकडे काय केलंय मी, ऍडमिन होम केलंय. मग आता सेकंड काय, जो काय आपण राऊट बनवलाय युजर मध्ये, तो युजरचा राऊट आपण काय केलाय, एक्सपोर्ट केलाय. मग ऍडमिन मध्ये पण काय करायचं, जो काय राऊट बनवलाय तो राऊट एक्सपोर्ट करायचा. मग एक्सपोर्ट करण्यासाठी मॉड्यूल डॉट एक्सपोर्ट्स इक्वल टू काय राहणार, राऊट. आणि जो राऊट आपण एक्सपोर्ट केलाय तो इम्पोर्ट कुठे करायचा, index.js मध्ये. जसं की आपण जो काही युजरचा राऊट काय केलाय इथे मी रिक्वायर्ड केलाय, त्याच प्रकारे काय करायचं, ऍडमिनचा राऊट रिक्वायर्ड करायचं. मग मी इथे काय करतो, व्यार, इथे काय राहणार, ऍडमिन आणि इथे मी करतो राऊट इक्वल टू काय राहणार इथे, रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश दिलं डॉट स्लॅश, कुठून घ्यायचं आहे आपल्याला, राऊट्स नावाच्या फोल्डर मधून आणि त्याच्या आतून अजून स्लॅश दिला आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला ऍडमिन. बस, तिकडने आपण ऍडमिनला काय केलं, एक्सपोर्ट केलं आणि index.js मध्ये काय केलं, रिक्वायर्ड केलं. आता त्याचा करू आपण यूज. आता यूज कसा करायचा, की ह्याच्या खालीच मी राईट करतो ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट डबल कोड आणि इथे मी सांगणार, तू स्लॅश केलं लोकल होस्ट स्लॅश म्हणजेच आपला कोण असतो, लक्ष द्या इकडे ओम, लोकल होस्ट कोलन 100 असं आपला, ठीक आहे, असंच URL असते ना, ठीक आहे, कोलन असते इथे. ओके, एक्स्ट्रा लिहिलं मी. आता लोकल होस्ट कोलन 100 म्हणजे काय, आपले स्लॅश असतं, बरोबर. मग आपल्याला जेव्हा स्लॅश येईल तेव्हा काय करायचंय, युजरच्या रस्त्याला पाठवायचे. काय करायचे आपल्याला, जेव्हा स्लॅश येईल तेव्हा कुठे पाठवायचे युजरला, युजर रस्त्याला. युजर रस्ता कुठे, इथे आपण user.js मध्ये बनवले. म्हणजे काय प्रिंट होईल, युजर होम होईल. मग स्लॅश ऍडमिन आलं, काय आलं, मी इथे करतो सेकंड मध्ये, स्लॅश ऍडमिन आलं तर कुठे पाठवायचं त्याला, जो काय आपण हा admin.js चा रस्ता बनवलाय त्या रस्त्याला पाठवून द्यायचं. म्हणजे स्लॅश आलं तर युजरच्या रस्त्याला जायचं आणि स्लॅश ऍडमिन आलं तर कोणत्या रस्त्याला जायचं, ऍडमिनच्या रस्त्याला जायचं. बस एवढंच सांगायचे कम्प्लीट. म्हणजे इथे कशी URL येईल, लोकल होस्ट कोलन 100 आणि स्लॅश ऍडमिन आलं तर कुठे जाणार युजर, admin.js मध्ये आणि काय प्रिंट होणार, ऍडमिन होम प्रिंट होणार. आणि सपोज इथे आलं स्लॅश, स्लॅश म्हणजे काय, लोकल होस्ट कोलन 100 आलं तर युजर कुठे जाणार, युजर रस्त्याला जाणार. म्हणजे युजर रस्त्यामध्ये आपण काय केलं, युजर होम प्रिंट केलंय. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे करतो लोकल होस्ट कोलन 100 प्रिंट, काय झालं इथे शो आपल्याला, युजर होम. आता मी इथे काय करतो, लोकल होस्ट कोलन 100 स्लॅश आणि इथे करतो मी ऍडमिन. जसं मी ऍडमिन केलं, काय झालं मला इथे शो आता, ऍडमिन होम झालं. म्हणजे इथे काय होतंय की स्लॅश आलं म्हणजे स्लॅश म्हणजे लोकल होस्ट कोलन 100 आलं तर कोणत्या रस्त्याला जातोय युजर, कोणत्या रस्त्याला जातोय, स्लॅश असेल तर कोणत्या रस्त्याला जाणार,
युजर रस्त्याला जाणार आणि स्लॅश ऍडमिन आलं तर कोणत्या रस्त्याला जाणार? ऍडमिनच्या रस्त्याला. जसं की आपण इथे रोज 2 रस्ते बनवलेत. किती रस्ते बनवलेत इथे? राऊट्स फोल्डर मध्ये आपण 2 रस्ते बनवलेत. एक रस्ता बनवला युजरचा आणि दुसरा रस्ता बनवलाय आपण ऍडमिनचा बनवलाय. मग index.js मध्ये मी सांगितलंय की स्लॅश असेल तर युजरच्या रस्त्याला पाठवायचं आणि स्लॅश ऍडमिन आले तर कोणत्या रस्त्याला पाठवायचं? ऍडमिनच्या रस्त्याला पाठवायचं. समजलं? म्हणजे जे आपण इथे index.js मध्ये राईट केले, जसं की आपण इथे काय केले, ट्रॅफिक हवालदार माहितीये तुम्हाला, इकडे जावा तुम्ही, हात करतो तुम्ही कारवाण्याला जा, ही गाडी इकडे लेफ्टला न्या, ही गाडी राईटला न्या, असं सांगतो ना. मग त्याच प्रकारे मी इथे index.js मध्ये सांगितलंय की लोकल स्लॅश असेल तर युजरच्या रस्त्याला पाठवायचं आणि स्लॅश ऍडमिन असेल तर कोणत्या रस्त्याला पाठवायचं? ऍडमिनच्या रस्त्याला पाठवायचं. बस एवढे 2 रस्ते बनवलेत आणि त्या रस्त्यांना मी काय केलंय, index.js मधून सांगितलंय ह्या रस्त्याला जायचं, युजर स्लॅश आलं तर युजरच्या रस्त्याला जायचं आणि स्लॅश ऍडमिन आलं तर ऍडमिनच्या रस्त्याला जायचं. बस ऑनलाईन मेंबर समजतंय? 2 रस्ते बनवलेत आणि त्या दोन्ही रस्त्याला आपण काय केलंय, index.js मधून रस्ता दाखवलाय फक्त. ठीक आहे ना. इथे आपण राऊट्स मध्ये काय केले, 2 रस्ते बनवले, पण त्या रस्त्यांना जाण्यासाठी आपण काम कोणाला सांगितलंय? index.js ला. मग इथून आपण सांगतो स्लॅश आलं तर युजरच्या रस्त्याला जायचं आणि स्लॅश ऍडमिन आलं तर ऍडमिनच्या रस्त्याला जायचं. बस एवढंच सांगितलंय. समजतंय ऑनलाईन मध्ये? थोडं थोडं